अगली खबर अकोला से है, जहां एक पुलिस अधिकारी और एक सुरक्षा गार्ड के खिलाफ जबरन वसूली की मांग करने का मामला दर्ज किया गया है। कार्रवाई न करने पर पैसे मांगने वाले एक पुलिस कांस्टेबल और केंद्रीय बस स्टेशन के सुरक्षा गार्ड के खिलाफ मामला दर्ज किया गया। छेड़छाड़ के आरोप में सुरक्षा गार्ड सूरज इंगले और राहुल इंगले ने एक युवक की बेरहमी से पिटाई की। इसके बाद कार्रवाई न करने पर उससे 1500 रुपए भी ले लिए। इस मामले में अकोला के सिविल लाइंस पुलिस थाने में कार्रवाई का डर दिखाकर जबरन वसूली करने वाले दोनों खिलाफ मामला दर्ज किया गया। संवाददाता साहिद इकबाल की रिपोर्ट। हा आरोप पोलिसांवर असल्यामुळे त्याला बदलवण्याचा प्रयत्न होत आहे। गेल्या 5 तासापासून त्याचा रिपोर्ट चालू आहे म्हणून त्याला तिथे प्रेशराइज करण्यात येत आहे आणि हा दबाव तंत्राचा उपयोग आहे की त्यांनी तक्रार मागे घेतली पाहिजे। नेमकं कोण आहे पोलीस, म्हणजे कोण दबाव आणतो? पोलीस खात्यातले सर्वच, ते सर्व एकमेकांची सोबती आहेत। माझा विश्वास होता आतापर्यंत पोलीस पण 5 तास झाले इथे तो पोरगा एकटा हिंगणीहून आला, त्याला मारले, त्याच्याजवळून 1500 रुपये घेतले, ऑनलाईन घेतले आणि त्याला इथे कोंबून ठेवून राहिले। तो तक्रार तर घ्यायचं राहिलंच, पण त्यालाही समजून नाही राहिलं काय चालू आहे। एक भाजपचा आमदार फोन करतो, त्यानंतर तक्रार दाखल करायला उशीर होतोय, नेमकं काय आहे? सर्व दुर्दैव आहे ना। मी तिथं बसलेलो होतो, एक जोडपं होतं तिथं बसलेलं, त्यांचं गुजरात बोलणं चालू होतं। त्या दादांना म्हटलं की इथं हे असं करू नका। समोरच्या 4-5 पोरी होते, त्यांना वाटलं की हा याच्या सोबतच आहे। तिथं त्या पोरीने कंप्लेंट केली, ते माझ्या मागे कंप्लेंट केली, मी तिथे बसलेला। मला ते एक पोलीसवाले आले, झाले पल्सर घेऊन तटून मारत नाही, लाथा बुक्क्या मार, हे असं योग्य नाही। तुला वाटते का पैसे त्यामुळे 100 रुपयाचा बॉन्ड आणतो, याचे पैसे घेतले। तुझी फाईल फाडतो, हे फाडतो, डॉक्युमेंट आहेत माझ्यासोबत, 1500 रुपये माझ्यावर हे आहे, स्कॅनर आहे।